प्रत्येक स्त्रीला ताई, अहो ताई म्हणून संबोधतात. आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक महत्वाच्या अति महत्वाच्या कागदपत्रांची ही माणसं झेरॉक्स कॉपी करून एका पेटीत सुरक्षित ठेवत असतात. पण ही पेटी चोरीला गेली तर ही चिंता यांना इतकी सतावते की या सर्व कागदपत्रांच्या आणखीन काही झेरॉक्स कॉपी करून आपल्या जवळच्या बहिणीकडे नेऊन ठेवत असतात. ही माणसं आज नवीन आणलेले कपडे पावसात भिजून खराब झाले तर म्हणून वापरायचे टाळतात आणि काही महिन्यांनी हेच कपडे घट्ट किंवा सैल होतात वापरू शकत नाही. पिकनिकला गेल्यावर खूप उष्णता आहे, लाही लाही होते म्हणून एसी रूम मध्ये जातात आणि सर्दी होऊ नये म्हणून एसी बंद ठेवतात. मित्राबरोबर बार मध्ये जाऊन स्वतः लिंबू पाणी पिताना यांच्या लांबच्या काकांनी यांना बघितलं तर आपली प्रतिमा मलिन झाली. ही चिंता यांना इतकी सतावते की मित्राला दारूही नीट चढू देत नाही. हे पाणी गढूळ आहे, मिनरल वॉटर नक्कीच बनावट असेल, डॉक्टरांनी तपासण्या उगाच सांगितलं. पण का हो, रक्त तपासताना डॉक्टरांनी सुई चांगली वापरली असेल ना. माझं वजन कमी होते ते चांगले की वाईट, आज गाढ झोपली लागली म्हणजे अतिश्रम होत आहेत का, नाही लागली म्हणजे निद्रानाथ. यांच्यासाठी योग्य उपाय सापडणं कोणत्याही डॉक्टरला आणि योग्य ऋतू सापडणं परमेश्वराला शक्य नाही. खरोखरच माणसाचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आता बिघडत चाललंय नाही तर स्वास्थ्य जीवनातून निघून गेले. ओट्यावरील गप्पांची फड विरली, जात्यावरील ओळ्या संपल्या, जगताना मात्र फक्त स्पर्धा उरल्या. नुसत्या स्पर्धा नाही तर खटपट कॉम्पिटिशन सुरू झाल्या. तुला मिळतं की मला मिळतं यात माणसं आपलं संपूर्ण आयुष्य संपवायला लागलीत. याबाबतचं दलालावांचं पत्र अतिशय बोलतं, तुमच्या आणि माझ्या डोळ्यात अंजन घालणार आहे. बघूया ते पत्र आपल्या घरापर्यंत म्हणजे आपल्या या घरापर्यंत पोहोचतंय का. दलाल म्हणतात आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का, रस्ते रुंद झाले आणि दृष्टी अरुंद झाली का. आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का, रस्ते रुंद झाले आणि दृष्टी अरुंद झाली का. खर्च वाढले, शिल्लक कमी झाली, घरं मोठी पण कुटुंब छोटी झाली. सुखसुविधा पुष्कळ पण वेळ दुर्मिळ झाला, पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग. माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले. तज्ञ वाढले, समस्याही वाढल्या, औषध भरपूर पण आरोग्य कमी झालं. मालकीची भाषा वाढली, हे माझं ते माझं ते दिसतंय ना ते सुद्धा माझं. मालकीची भाषा वाढली पण मूल्यांची कमी झाली. आपण बोलतो फार, प्रेम क्वचित करतो आणि तिरस्काराने सहज करतो. राहणीमान उंचावलं पण जगणं दळदळी झालं. आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली पण वर्षामध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर आलो गेलो शेजारच्या पलीकडच्या माणसाला भेटणं काही होत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो पण आतल्या हरण्याचं काय. हवा शुद्ध ठेवण्यासाठी आटापिटा पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय. आवक वाढली, नियत कमी झाली, संख्या वाढली, गुणवत्ता घसरली. हा काळ उंच माणसाचा आपण खुल्या व्यक्तिमत्वाचा, उदंड फायद्याचा, आपण उथळ नात्याचा. घर नटली पण घरकुल भंगली. दिखाव्याच्या खिडकीत खूप काय मांडून ठेवलेलं पण कोठीची खोली ही रिकामी, कोठीची खोली ही रिकामी.